आज या ठिकाणी सत्काररूपी कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, माझे सर्व सहकारी, नगरसेवक, पूज्य गुरुजन वर्ग आणि ज्यांच्यामुळे कुठल्याही इमारतीला विद्यालयाचा दर्जा मिळतो असे माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, माझ्या लग्नाला आता जानेवारीमध्ये 21 वर्ष होती आणि 21 वर्षामध्ये शाळेमध्ये येण्याचा योग हा माझा पहिल्यांदाच आलेला आहे. इथे धोपटे गल्लीमध्ये आले बऱ्याच वेळेस, मतदानासाठी देखील आले, पण मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे इमारतीला शोभा ही फक्त विद्यार्थ्यांमुळेच असते. आज हे भरलेली शाळा बघत असताना मला खूप आनंद होत आहे. आपले वैद्यनाथ विद्यालय हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून विद्यादानाचे काम करत आलेले आहे आणि या विद्यालयाने अनेक मोठमोठे पदाधिकारी देखील घडवलेले आहेत. नुकतेच आमच्या घरी सत्कारासाठी आलेले माझ्या पतींचे वर्गमित्र 96ची बॅच पूर्ण ढोल ताशा घेऊन सगळेजण आले होते. त्या सर्वांशी माझी भेट झाली आणि मला असं जाणवलं की किती मोठमोठे लोक या शाळेने घडवलेले आहेत आणि यापुढे देखील ही शाळा असेच मोठमोठे व्यक्तिमत्व घडवत राहील अशी मला खात्री आहे. आपल्याला इथे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या काही मागण्या आहेत आपल्या शाळेकडून. त्या मागण्या म्हणजे वैयक्तिक नसून सगळ्यांसाठीच आहेत आणि त्या अनुषंगाने आपले भालचंद्र वाचनालय पूर्णपणे तयार आहे आणि त्याचं लवकरात लवकर लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत. त्या ठिकाणी स्वतंत्र अभ्यासिका देखील करणार आहोत आणि त्या अभ्यासिकेमध्ये अतिशय उच्च शिक्षित असे शिक्षक वृंद आम्ही कुठे ठेवणार आहोत मार्गदर्शन करण्यासाठी. म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, नीटची परीक्षा असो किंवा आणखी कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, त्याच्यासाठी जे लागणारे जे पुस्तक आहे आणि कुठल्या विषयाचा अभ्यास कुठल्या पुस्तकाद्वारे करावा याचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तिथे मार्गदर्शक देखील नेमू. तसेच या ठिकाणी सरांनी सांगितले की वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाहीये, ही तर अडचण सगळ्यांचीच आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण कक्ष देखील आपण स्थापन करण्याचा येथे शब्द देत आहोत आणि ही अतिशय आवश्यक बाब आहे. तसेच भाजी मार्केटचं म्हणत असाल सर तुम्ही, तर आपल्याला एक स्वतंत्र असं भाजी मार्केट तयार करायचं आहे. रस्त्यावर आजूबाजूला बसून जे आपले उपजीविका साधणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र भाजी मार्केट आपण स्थलांतरित करू आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांचे स्वतंत्र असे दुकानं देखील तिथं तयार करून नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे मार्गदर्शन करणारे सेमिनार्स आपण दर महिन्याला आयोजित करू असा शब्द मी या ठिकाणी सरांना देते. आणि या ठिकाणी मला बोलवले, कौतुक केलं त्याबद्दल मी संपूर्ण शाळेचे आभार व्यक्त करते. धन्यवाद.